नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला जय महाराष्ट्र मित्रांनो। आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओचा थंबनेल आता तुम्ही बघितलं असेल की पोलीस भरती 2024 डबल फॉर्म भरता येणार का, फॉर्म भरायला शेवटचे काही तास बाकी। तर बघा मित्रांनो, डबल फॉर्म संदर्भात आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आज बोलणार आहे। भरपूर दिवसानंतर व्हिडिओ बनवत आहे आणि कामाचा व्हिडिओ आहे। व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत बघत राहायचा आहे। तर बघा, सर्व काही तुमच्या प्रश्नाचे उत्तर भेटून जातील। भरपूर विद्यार्थी व्हॉट्सअपला मेसेज करत होते, त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ मित्रांनो बनवत आहे। ओके, पण चला मित्रांनो, बघा तत्पूर्वी तुम्हाला जो काही स्क्रीनवरती नंबर दिसतोय ना, या नंबरवरती मला व्हॉट्सअपला तुमचं नाव आणि जिल्हा सांगा। मी तुमचा नंबर सेव्ह करून घेतो, तुम्ही सुद्धा माझा नंबर व्हिडिओ ऑल एक्झाम नावाने सेव्ह करून घ्या। माझ्या टेटसच्या माध्यमातून तुम्हाला भरपूर अशा फ्रीमध्ये अपडेट मित्रांनो भेटत जाईल। ओके, आता बघा मित्रांनो, मी तुम्हाला सांगतोय की डबल फॉर्म भरता येणार की नाही हे आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया। आता चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। आता तुम्ही जर विचार केला एकंदरीत फॉर्म भरायला फक्त 1 दिवस 4 तास 25 मिनिटं 26 सेकंद एवढा कालावधी बाकी आहे। आता अजून काही कमी झाला असेल, कारण मी आता तत्पूर्वी वेबसाईटवरून स्क्रीनशॉट घेतला आणि इथे तुम्हाला दाखवत आहे की 1 दिवस, साधारणतः 1 दिवस पकडून झाला तर फक्त फॉर्म भरायला 1 दिवस बाकी आहे। ओके, 24 तास। आता बघा बरोबर, मी तुम्हाला सांगतो की डबल फॉर्म भरता येणार की नाही। बघा बरोबर, ही जाहिरात आहे पोलीस अधीक्षक कार्यालय भंडारा, म्हणजे जिल्हा पोलीस भंडाऱ्याची जाहिरात आहे। याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे डबल फॉर्म संदर्भात हे मी तुम्हाला दाखवतो। याच्यामध्ये काय सांगितलं बघा बरोबर, तुम्हाला हायलाईट करून दाखवतो तो मुद्दा की उमेदवार एका पदाकरिता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एका घटकात अर्ज करू शकतो, हा मुद्दा आहे इथे। त्याच्यानंतर खालचा एक मुद्दा आहे बरोबर की उमेदवाराने चुकीची माहिती दिल्यास उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द होईल। आता बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, हे काय उमेदवार एका पदाकरिता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एका घटकात अर्ज करू शकतोय। मागच्या वर्षी परवा भंडाऱ्याची जाहिरात होती, त्या जाहिरातीमध्ये हा पदाकरिता शब्द नव्हता बघा, फक्त घटकात म्हणत होते। त्याच्यामुळे आज वर्षी पोरांनी बिंदास डबल फॉर्म भरले आणि काय नाही झालं, डबल फॉर्मवाल्याकडून निर्णय लागला हे सुद्धा तुम्हाला माहीत असेल। सिंगल फॉर्मवाल्या पोरांनी कोर्टात केस टाकली होती। तर मित्रांनो, ज्यांनी डबल फॉर्म भरला त्यांच्याकडून निकाल लागला होता, हे सुद्धा तुम्हाला माहीत असेल। पण यावर्षी त्यांनी काय केलं की एका पदाकरिता हा शब्द टाकला। मित्रांनो, हा शब्द म्हणजे भरपूर मोठा इफेक्ट पाडू शकतोय। त्याच्यानंतर मी शेवटी सांगतो तुम्हाला भरायचं की नाही भरायचा, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। आणि हे घटकात तर आज वर्षीपासून आहे। आता हा मुद्दा तर तुम्हाला समजला। दुसरा मुद्दा असा आहे बरोबर की उमेदवाराने चुकीची माहिती दिल्यास उमेदवार कोणत्याही टप्प्यावर रद्द होईल। आता एक गोष्ट मी तुम्हाला खरी आणि खुरी सांगतो, तुम्ही आपले म्हणून सांगतो बरोबर, महाराष्ट्रामध्ये घ्या की आपल्या संपूर्ण भारत देशामध्ये घ्या, कुठलीही गव्हर्नमेंट नोकरीची जाहिरात आली तर त्याच्यामध्ये ही जी काय लाईन आहे ना की उमेदवारांनी चुकीची माहिती दिली तर उमेदवार रद्द होईल, ही कुठं पण असते। त्याच्यामुळे हिला काही एवढं सिरियस घ्यायचं काम नाही। पण आता एका घटकात आणि एका पदाकरिता एकच अर्ज करू शकतोय, ही जी काय लाईन आहे ना, ही महत्त्वाची आहे। आता एक गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येक जिल्ह्याच्या जाहिरातीमध्ये ह्याच पद्धतीने दिलेलं आहे। इथे तुम्ही नागपूर ग्रामीणची जाहिरात आहे बघा, इथे सुद्धा हेच दिलेलं आहे। आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी की डबल फॉर्म भरायचा की नाही भरायचा ते सोडा। त्याच्यानंतर अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला, वेबसाईटवरती गेलो आपण, तर वेबसाईटवरती गेल्याच्या नंतर बघा तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो की इथं आपलं की नेहमी पडणारे प्रश्न असतात आपल्याला, त्याच्यामध्ये त्यांनी उत्तर दिलंय की उमेदवाराने एकापेक्षा जास्त अर्ज करू शकतो का। तर ते बोलतात की उमेदवार एका पदासाठी एकच अर्ज करू शकते, प्रत्येक अर्जासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणे आवश्यक राहील। एका पदाकरिता एकच अर्ज करू शकते। मागच्या वर्षी ते घटक बोलले होते, यावर्षी ते पदाकरिता बोलत आहे। त्याच्यामुळे मित्रांनो इथे लफड व्हायचे जास्त चान्सेस आहे। आता एक गोष्ट लक्षात घ्या, आता मागच्या वर्षी आपण ईमेल आयडी वरती लॉग इन करून मित्रांनो फॉर्म भरत होतो, त्याच्यामुळे पोरांनी 100 ईमेल बनवले, 100 फॉर्म भरले। तुम्ही सर एवढे नाही भरले सर, तर एक सांगायचा उद्देश म्हणजे भरपूर असे फॉर्म भरले, 5-5, 6-6 पोरांनी। तर या वर्षी त्यांनी काय केलं, तर यावर्षी परवा त्यांनी आपलं आधार कार्डवरती लॉग इन करून आपण आपले फॉर्म भरू शकतो। तर मित्रांनो, मग आता तुम्ही म्हणसान की सर नेमका फॉर्म भरू की नको डबल। आता बघा मित्रांनो, मी तुम्हाला माझ्या वैयक्तिक माहितीनुसार सांगतो, डबल फॉर्म भरायला काय अडचण नाही। पण ऐकून घ्या काय होणार आहे, जर का तुम्ही डबल फॉर्म भरला आणि त्यांनी जर का बायोमेट्रिक सिस्टम चालू केली तर परवा तुम्ही ज्या घटकामध्ये चुकीचा फॉर्म भरलेला आहे, म्हणजे दुसऱ्याचा आधार कार्ड वापरून फॉर्म भरलेला आहे, उदाहरणार्थ जर का तुम्हाला द्यायचं झालं तर अमरावती चालक, बरं का, नीट ऐका व्यवस्थित ना, अमरावती चालकला तुम्ही जर का फॉर्म टाकला आणि तुम्ही तुमच्या ओरिजिनल आय डीवरून फॉर्म टाकला अमरावती चालकला, पण तुम्ही डुप्लिकेट आय डी तयार करून, अर्थात तुमची आधार कार्ड लोकांचं वापरून, तुमच्या बहिणीचं भावाचं कोणाचं वापरून मुंबई चालकला सुद्धा फॉर्म टाकला, पण कदाचित आता काय होईल बघा, मग तुम्ही अमरावती चालकचं फिजिकल द्यायला गेला तर तुम्हाला फिजिकल व्यवस्थित देता येईल, कारण तुम्ही त्याचं ओरिजिनल तुमच्या आधार कार्डच्या लॉग इनवरून भरलेलं असेल। पण मुंबईला तुम्ही ज्यावेळेस मुंबईला जाता त्यावेळेस मुंबईला तुम्ही चालकला तिथे फिजिकल द्यायला गेला तर तुमचं आधार कार्ड तिथे काय बरोबर त्यांनी जर का बायोमेट्रिक सिस्टम चालू केलं तर मित्रांनो तुमचं आधार कार्ड तिथे काय खोटी माहिती दाखवून त्याच्यामुळे तुम्हाला तिथे फिजिकल देता येणार नाही। जर एक गोष्ट लक्षात ठेवा, बायोमेट्रिक चालू केलं तर परवा तुम्हाला कुठल्या एकाच घटकामध्ये फिजिकल देता येईल। पण माझा सांगायचा उद्देश एक आहे, हे बघा, ज्याला फॉर्म भरायचा त्याने डबल भरा, पण तुम्ही तुमच्या रिक्सवरती भरा।
उद्या असं व्हायला नको की चांगलं केलं देवाण केलं आणि वाईट केलं दसरथ मास्तरनं केलं म्हणून तुम्हाला भरायचा का नाही भरायचा तो तुमचा निर्णय आहे. पण अशा पद्धतीने तुमचा मित्रांनो इथं नुकसान आणि तोटा होईल. माझ्या एकंदरीत माहितीनुसार तुम्हाला दोन्ही बाजू मी समजून सांगितल्या की भरला तर काय होईल, नाही भरलं तर काय होईल. नाही भरलं तर काय होणार आहे, तुम्हाला 2-3 घटकामध्ये फिजिकल मारता येईल आणि जर भरला तर डबल टाकला तर तुम्हाला 2-4 घटकामध्ये फिजिकल मारता येईल. एवढीच गोष्ट आहे, कारण पेपर तर सगळे संगच होणार आहे म्हणते ते. त्याच्यामुळे ते भरायचा की नाही भरायचा तो तुमचा निर्णय आहे. तुम्ही स्वतः तुमचा निर्णय घ्या की तुम्हाला भरायचा की नाही भरायचा. शेवटचे काही तास बाकी आहे, ज्यांना भरायचा त्यांनी भरले. पण एक गोष्ट तुम्हाला शेवटी मी माझ्या माहितीच तो सांगेन पोराव, ज्याच्या मनगटात दम आहे ना, ज्याच्या पायात दम आहे ना, त्यानं एका ठिकाणी फॉर्म टाकल्यानंतर तो भरती होतो. मागच्या वर्षीसुद्धा तुम्हाला सांगतो मी 4-4 ठिकाणी फॉर्म टाकणारे भरती झाले नाही, पण एका जिल्ह्यात फॉर्म टाकणारे पोरं भरती झालेले आहे. त्याच्यामुळे यावर्षी तुम्हाला चान्स अजून वाढू नये. पोरगं जर असलं तर त्याला 3 फॉर्म भरता येते, चालकचं जरी त्याच्याकडे समजा लायसन नसलं तर, आणि मुलीला सुद्धा 2 फॉर्म भरता येते. त्याच्यामुळे तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल तर भरू शकताय डबल, नसेल भरायचा तर नका भरू. ते सगळं काही तुमचा निर्णय आहे. कारण आता वेगवेगळे शिक्षक वेगवेगळा अंदाज व्यक्त करत आहे. पण पराव पुढे काही जर संकट आलं, निवड रद्द झाली तर तुमच्या मागे कुणी उभा राहायला तयार राहणार नाही आहे. म्हणून जो काय निर्णय घ्यायचा ते तुम्ही वैयक्तिक घेऊन टाकू शकता. ओके, एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगेन तुम्हाला. अजून एक महत्त्वाची अशी सूचना आहे, परत एकदा सांगतो. या नंबरवरती व्हॉट्सअपला मला नाव आणि जिल्हा सांगा, तुमचा नंबर मी सेव्ह करून घेतो. तुम्ही सुद्धा माझा नंबर सेव्ह करून घ्या. आशा करतो मित्रांनो की संपूर्ण माहिती इथे तुम्हाला समजली असेल. धन्यवाद मित्रांनो. हा व्हिडिओ काळजीपूर्वक कंटिन्यू